सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पंधरा दिवसात पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा कंपन्यांमध्ये घुसून पैसे वसूल करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा। 8 एप्रिलला राज्यातील 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची लातूरमध्ये होणार राज्यस्तरीय परिषद। या परिषदेत शेतकऱ्यांसह काही राजकीय नेतेही उपस्थित राहणार। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जाहीर सभा। तर आभार सभेचं आयोजन घेण्यात आलेलं आहे। सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। यवतमाळच्या संविधान चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर ठाकरेंच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कर्जमाफी करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। शिर्डीत साई संस्थानकडून रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी। या निमित्ताने शेकडो पालख्या साईबाबांच्या शिर्डीत दाखल। सोलापूरच्या बँक ऑफ महाराष्ट्रात मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। बँकेचा व्यवहार मराठीत ठेवा या मागणीसाठी बँकेनं निवेदन देण्यात आले। सातारा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित, तसेच वाऱ्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान। वक्फ बोर्डाची सर्वाधिक संपत्ती मराठवाड्यात। विधेयकानंतर वक्फ बोर्डाच्या संपत्तीबाबत जोरदार चर्चा। काही राजकीय नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप। पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन। पत्रकारांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। विधेयकाच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगरच्या खांडके गावातील रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको। गावात 40 वर्षांपासून रस्ता नसल्याने रास्ता रोको शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आले। 15 दिवसात बांधकाम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।